मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता संध्या ही रमाला साडी देत असते आणि ती म्हणत असते, ए पोट्टे, आज तू हळद आहे ना, हे बघ मी तुझ्यासाठी हळदीची साडी आणली, बघ आवडते का. आता रमा ती साडी घेते आणि बघतच असते. इतक्यात त्या ठिकाणी आई आजी येतात. आता आई आजी दरवाजात येऊन विचारतात, आतमध्ये येऊ का. त्यावर संध्या म्हणते, अहो या ना आई आजी, विचारताय काय असे. त्याबरोबर मग आई आजी आतमध्ये येतात आणि मग आता येताना त्यांच्या हातातसुद्धा त्यांनी एक साडी आणलेली असते. त्या म्हणत असतात की आज लग्न रमाचं आमच्या घरात होत आहे, त्यामुळे आमचंसुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही तिचे लाड करावे, तिचे कोडकौतुक करावं. आता जर तिची सासू म्हणजे सीमा व्यवस्थित असती तर सीमाने तिच्यासाठी हे सगळं केलं असतं आणि म्हणूनच मी सुद्धा ही साडी आणली आहे हळदीची रमाला देण्यासाठी. त्यावर लगेचच तुम्हाला चालत असेल तर मी देऊ का, असं आई आजी म्हणते. आऊ मला काय विचारून राहिल्या, आता रमाची मर्जी ना, तिला काय हवं ना काय नको ते, तिला हवं असेल तर तिने घ्यावी की तुमच्याकडनं साडी. त्यावर मग आई आजी रमाला म्हणतात, रमा तुला चालेल ना गं ही साडी नेसायला. आता संध्या तिला खुणावत असते की नाही नको घेऊ ही साडी. तर आई आजी म्हणत असतात, हे घे रमा, ही तू साडी हळदीला नेस. आता रमा ही तिच्या सासूकडे म्हणजे संध्याकडे बघत असते. संध्या तिला नजरेने खुणावत असते नको म्हणून, पण मग आता मात्र रमाचा नाईलाज होतो. रमा म्हणते, सॉरी आई, पण मी आई आजींचं मन नाही मोडू शकत. मग रमा संध्याला तिची साडी परत देते आणि साडी घेते. त्याबरोबर लगेचच आता आई आजी म्हणतात, मी थोडा वेळ रमाला घेऊन जाऊ का माझ्याबरोबर संध्याताई. नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तर. संध्या म्हणते, हो हो न्या ना, ती काय आता लहान पोट्टी आहे का माझं ऐकायला सगळं. त्याबरोबर लगेचच आई आजी म्हणतात, ठीक आहे रमा, मग तू जरा माझ्याबरोबर येशील का तयारी करण्यासाठी. त्यावर रमा होकार देते. आई आजी आणि रमा ह्या दोघीही जणी तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता संध्या हिला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण त्यांच्या होणाऱ्या सुनेने रमाने तिची साडी न घेता आई आजींची साडी घेतलेली आहे. म्हणून मग आता ती जोरात ती साडी खाली जमिनीवरती फेकून देते. इतक्यात त्या ठिकाणी आलेली असते आता इरावती म्हणते, बाप रे, एवढा राग चांगला नाही गं. त्याबरोबर मग पुढे ती म्हणत असते, अक्षयचा आणि शशीदादाचा प्लॅन झाला आहे की लग्नाच्या वेळी हळद लागताना ते दोघंजणं हळदीच्या वाट्या बदलणार, म्हणजे साईची उष्टी हळद स्वराला लागणार आणि अक्षयची रमाला. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, बाप्पा एवढे घ्यांचे कट, ते सुद्धा मी या घरात असताना. त्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणते, हो ना, म्हणूनच तर तू या घरात असताना नाही, मी सुद्धा या घरात असताना. मग आता आपण काय करायचं माहिती आहे, आता आपण त्या हळदीच्या वाट्या पुन्हा बदलायच्या, त्या दोघांनी बदलून झाल्याच्या नंतर. म्हणजे काय होईल, साईची हळद रमाला लागेल आणि अक्षयची हळद स्वराला लागेल. आणि हे सगळं घडत असताना आपण आणखीन एक काम करायचं, आपण त्या स्वराच्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्यायचं. म्हणजे काय होईल, तो इकडे आला की बरोबर त्यावर लगेच संध्या म्हणते, तमाशा होईल. त्यावर इरावती म्हणते, पण तो नंबर मिळवण्यासाठी तुला जावं लागेल. तू एक काम कर, तू स्वराला तयार करायच्या बहाण्याने जा, म्हणजे आपल्याला तिचा मोबाईल मिळवता येईल. मग लगेचच संध्या ही स्वराकडे येते. इरावतीसुद्धा तिच्याबरोबर आलेली असते. मग संध्या ही स्वराला म्हणत असते, स्वरा अगं पोट्टे, काय झालं ना, आई आजी मग अशा आमच्या खोलीत आल्या आणि त्या म्हणाल्या की रमाले हळदीसाठी त्या नटवणार म्हणून त्यांनी तिच्यासाठी साडी वगैरे आणली आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही नटवा तिले, मी स्वराले नटवते ना. हे बघ, मी तुझ्यासाठी साडी आणली आहे, तू ही साडी नेसशील ना, आवडेल ना तुला. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, नेस नेस स्वरा, खूप सुंदर दिसशील तू ह्या साडीमध्ये. तशी लगेचच ती म्हणते, हो हो चालेल ना, नेसेन मी. त्याबरोबर आता संध्या म्हणते, अगं पोट्टे, फोन ठेवणे खाली, आजच्या पोरांना फोनशिवाय अजिबात जमतच नाही. ओ धराव तुम्ही जरा ताई. आणि मग ती स्वराचा फोन इरावतीच्या हातात देते. स्वरा म्हणत असते, अहो पण थांबा ऐका. पण आता संध्या तिला म्हणते, अगं काय ऐका, तू जा बरं पहिले आतमध्ये आणि ये पटपट साडी नेसून घे. मग लगेचच आता संध्या ही म्हणत असते, काढा ना पटपट नंबर. तशी लगेचच आता इरावती म्हणते, हो काढते. आणि मग ती आदित्यचा नंबर स्वराच्या फोनमधनं स्वतःच्या फोनमध्ये काढून घेते आणि म्हणत असते, काही पिन वगैरे हवाय का गं स्वरा. त्याबरोबर स्वरा काहीच बोलत नसते. त्यानंतर मग इकडे नंबर काढून झाल्याच्या नंतर आता लगेचच संध्या ही इरावतीच्या हातातनं स्वराचा फोन घेते आणि लगेच तो फोन ती पुन्हा टेबलावरती ठेवून देते. आणि मग दोघीजणी उभ्या राहतात शांतपणे.
मग इतक्यात त्या ठिकाणी स्वरा येते. आता स्वरा त्या ठिकाणी आल्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणू लागते, बाप्पा काय मस्त दिसून राहिली ग पोट्टी तू, एकदम एक नंबर दिसून राहिलीस, खूप खुलून दिसायलंय बघ तुझं रूप, छान छान. बरं चला आता नेसली ना तू साडी, आता निघतो बरं आम्ही. ओ संध्याताई चला. अगं बघ बाई माय, मी कशी विसरून गेले, मी तरी तर तुलाच तयार करायला आली आहे ना, मग मीच कुठे निघून चालली आहे. त्याबरोबर लगेचच आता स्वरा म्हणते, नाही नको, मी होईन स्वतःहून तयार खरंच. तशी लगेचच संध्या म्हणते, होशील का तू तयार? मग ठीक आहे, हो तू बाई तयार, हां आम्ही येतो. त्याबरोबर लगेचच इरावतीसुद्धा म्हणते, हो हो, आणि काही लागलं तर हाक मार. त्याबरोबर लगेच स्वरा ठीक आहे म्हणते. मग त्या दोघीजणी तिकडनं निघून जातात. त्यानंतर मग रमा हिला घेऊन आय्यजी बाहेर येत असतात. तर स्वरा आणि संध्या ह्या दोघीसुद्धा खाली येतात. त्याबरोबर आता संध्या म्हणते, थांब थांब, एवढी नटून थटून कुठे चालली तू पोट्टे. त्याबरोबर आय्यजी म्हणतात, अहो असं काय करताय, आज हळद आहे ना तिची, मग नटायला नको तिला. त्याबरोबर आता संध्या म्हणते, अहो नाही म्हणजे आमच्या गावाकडे ना एक पद्धत आहे, म्हणजे पहिली नवऱ्या मुलाला हळद लागते आणि मग त्याचीच उष्टी हळद नवरीला लावली जाते. अहो उष्टी हळद म्हणतात त्याला, तसं असतं ते. मग हे आत्ता काही रीतभात बघतच नाही लोक. नाही नाही रमे, तू चल माझ्याबरोबर. त्याबरोबर लगेचच आता स्वरा हिलासुद्धा घेऊन जा ना मग तुम्ही, असं आय्यजी म्हणतात. त्यावर लगेचच संध्या म्हणते, अहो तिले कुठं घेऊन जाऊ मी, आता ती लंडनची पोरगी, तिले कुठले नियम आणि बियम पटणारे, तिला आवडत असेल ते तिले पण करू देत ना. पण रमे तू तर करच बाई, तू चल माझ्याबरोबर आतमध्ये या. त्याबरोबर लगेचच आता स्वरा म्हणते, हो का. तशी लगेच आता संध्या म्हणते, नाही तर काय, काही करतात आजची पोरं, असं नाही, रीतभात पाळायला पाहिजे की नको. त्याबरोबर लगेच आता आय्यजी म्हणतात, स्वरा बाळा मग तू तरी कशाला थांबतेस, एक काम कर, तू सुद्धा यांच्याबरोबर जा ना. त्याबरोबर लगेचच आता स्वरा म्हणते, नाही मला थांबायचं इथे, आणि तसंही आजकाल कोण एवढं सगळं बघतं. त्यावर लगेच संध्या म्हणते की पण बघितलं पाहिजे ना, आजकाल तर नवरा नवरी एकत्र एका घरात पण राहतात लग्नाच्या आधी, पण हे सुद्धा मला नाही आवडणार हा, चल गरम आहे तू चल. त्याबरोबर लगेचच आता इकडे स्वरा म्हणते, आय्यजी प्लीज नको ना, मला नाही जायचं आहे आतमध्ये. आणि खरं सांगू का तुम्हाला, असं म्हणतात ना की नवरीने जर नवऱ्याला हळद लावली आणि नवऱ्याने जर नवरीला हळद लावली ना, तर त्या दोघांमधलं प्रेम वाढतं, आणि मला लावायची अक्षयला आज हळद. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, ठीक आहे मग स्वरा, आपण असं करूया, तू जा आय्यजींबरोबर बाहेर, आई मी तुमच्याबरोबर येते खोलीत, तुम्ही खोलीत चल म्हणताय ना. त्याबरोबर आता स्वराने प्रेम वाढतं म्हटलं तेव्हा लगेचच संध्या म्हणते, हो का, मग नाही नको राहू दे, तू पण लाव ना साईले हळद, आता म्हणते ना ती एवढं प्रेम वाढतं म्हणून, वाढत असेल लाव, हा तू पण साईले हळद लाव, तेवढं काही नाही आपल्यात पण चालतं थोडंसं. आता त्यावेळी आरोहीला स्वराला मिठी मारायची असते, आणि ती आता स्वराला मिठी मारायला येते आई अशी म्हणत, आणि चुकून तिच्या हातातनं पाण्याचं जे ग्लास असतं त्यातलं पाणी सगळं संध्याच्या साडीवरती सांडतं. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, काय केले पोट्टे, कशाले माझी साडी भिजवली, काही जमत नव्हतं का तुले जरा चांगलं काम करायले, नुसता नुसता बाजार आहे या पोट्टीचा. तसा सॉरी आजी म्हणत आरोही तर तिकडनं निघून जाते. रमा म्हणते, आई तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दुसरी साडी बदलून वगैरे देते. तशी लगेचच आता स्वरा म्हणते, नाही नको कशाला, तू नको जाऊस रमा, मी जाते ना, त्यांनी एवढं मला छान तयार केलं आहे, मी त्यांना करते. त्यावर संध्या म्हणते, नाही नको, ए रमे तूच चल माझ्याबरोबर बाई. त्यावर स्वरा म्हणते, अहो कशाला, मी म्हणते ना काकू तुम्हाला, मी खूप छान साडी नेसवेन तुम्हाला, अगदी चापून चोपून पिनअप वगैरे व्यवस्थित करून देईन, तुम्ही काही काळजी करू नका. एवढी सुंदर साडी नेसवली आहेत की नाही तुम्ही मला, मग आता मी सुद्धा तुम्हाला छान मस्त करून देते की सगळं. त्याबरोबर लगेचच आता आय्यजीसुद्धा म्हणतात, हो ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही ठेवा आमच्या स्वरावर विश्वास, आमची स्वरा खूप छान साडी नेसवेल तुम्हाला. त्याबरोबर स्वरा म्हणते, अहो काकू कसला एवढा विचार करताय, मीच तर साडी नेसायला चला म्हणते ना, मग चला चला चला, मी खूप सुंदर साडी नेसवते, राणी 2 चहा पाठव ग रमाच्या रूममध्ये. एवढं बोलून लगेचच आता चला ओ चला असं म्हणत स्वरा संध्याला घेऊन जाते. तर आय्यजी ह्या रमाला म्हणत असतात, रमा आज तू खूप सुंदर दिसतेस, आज जर सीमा असती तर काय म्हणाली असती माहिती आहे,
सीमा म्हणाली असती, किती ग गोड दिसते माझी रमा, अगदी बाहुलीसारखी. पण रमा, तू एवढी सुंदर दिसतेस, एवढी छान नटलीस, मग तुझ्या एवढ्या सुंदर चेहऱ्यावरती हे टेन्शन कशाचं? हास बघू आता. मग रमा हसते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे आरोही आणि आर्था ह्या दोघीजणी बाहेर डेकोरेशन बघायला येतात. डेकोरेशन बघून त्या खुश होतात. तर दुसऱ्या बाजूला अक्षय म्हणत असतो, बाबा तुमचं नक्की ठरलं आहे ना व्यवस्थित सगळं? अण्णासाहेबांना वगैरे कॉल केला आहेत ना? त्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, हो रे बाबा, केला आहे मी अण्णासाहेबांना फोन, तू काही काळजी करू नको, ते वेळेवर पोहोचतील. मी तुझ्या आणि रमाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे, देवाने ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित होणार आहे, तू काही काळजीच करू नकोस. त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो, ओके तुम्ही म्हणताय ना, मग झालं तर. त्याबरोबर आता लगेचच आरोही ही अक्षयला म्हणते, बाबा इकडे ये ना बाबा. त्याबरोबर अक्षय तिकडे येतो आणि म्हणतो, काय गं? तर तशी लगेचच आरोही अक्षयला सांगत असते, बाबा आज आईला आणि तुला दोघांना पण मी हळद लावणार हा. त्याबरोबर लगेचच आता अक्षय म्हणतो, हो चालेल. तर आर्था ही हसते. त्याबरोबर आरोही ही आता म्हणत असते, बाबा मला एक गोष्ट सांग, आपण तर कोणाचं काही उष्ट खात नाही, मग उष्टी हळद का लावतात रे? आता मग मात्र अक्षय म्हणतो, हो सांगतो एक मिनटं. आणि मग तो आता विचार करतो की काय सांगू हिला. तोपर्यंत त्या ठिकाणी रमा आणि आई आजी येतात. आता रमा इतकी सुंदर दिसत असते की अक्षयची रमावरची नजर हटतच नसते. तर आरोही म्हणते, बाबा सांग ना, उष्टी हळद का लावतात? मग रमा आरोहीला जवळ बोलवते आणि आरोहीला म्हणते, आरोही बाळा, हळदीचा रंग कुठला असतो तो सांग मला. आरोही म्हणते, पिवळा. त्यावर रमा म्हणते, पिवळा, बरोबर. मग पिवळ्या रंगाला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. पिवळा रंग म्हणजे प्रेम, त्याग या सर्वाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून हळदीच्या दिवशी नवरा नवरीला हळद लावली जाते. त्यावर आरोही म्हणते, अच्छा, पण मग आई, अगं तू मला नवऱ्या नवरीला हळद का लावतात हे सांगितलंस, पण उष्टी हळद का लावतात हे नाही सांगितलंस. मला उष्टी हळद का लावतात ना ते हवं आहे. त्याबरोबर मग मात्र आता रमाकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नसतं. अक्षय म्हणतो, आरोही या इकडे, मी सांगतो. मग लगेच आरोही अक्षयकडे येते. अक्षय आरोहीला सांगतो, हे बघ काय असतं ना, म्हणजे नवरा नवरीला लग्नानंतर एकत्र राहायचं असतं ना, म्हणून मग मुलाची हळद नवरीला लावतात. म्हणजे माझी हळद आता हिला, म्हणजे असं तो रमाकडे हात करून हिला लावणार असं म्हणतो, पण मग पुन्हा म्हणतो मुलीला लागणार ना एखाद्या. मग काय होतं माहिती आहे का, मग त्या मुलाच्या इच्छा, त्या मुलाच्या स्वप्न, त्या मुलाचे गुण, त्या मुलाचं सगळं त्या हळदीबरोबर त्या मुलीलाही लागलं जातं असं म्हणतात. मग ते दोघंजणं कायम असे घट्ट एकत्र राहतात. ते दोघं कधी वेगळे होऊच शकत नाही असं म्हटलं जातं. कळलं का तुला? त्याबरोबर आरोही म्हणते, अच्छा आता कळलं. त्यानंतर मग आता आरोही ही साईच्या रूमकडे येते आणि ती साईला नॉक करून विचारते, आतमध्ये येऊ का? साई म्हणतो, कोण आहे बरं तिकडे, ये. त्याबरोबर मग आता आरोही ही साईला म्हणत असते, साई काका, खरंच तू खूप हँडसम दिसतोयस. त्याबरोबर साई म्हणतो, हो का, थँक्यू, आणि तू सुद्धा खूप छान दिसतेस असं म्हणत तो तिला उचलून लगेचच बेडवरती ठेवतो आणि म्हणत असतो, काय मग आता इकडे कशी आलीस? त्यावर ती म्हणत असते, साई काका काही नाही, सहज तुला भेटायला आले, तू खूप छान दिसतोयस, तुझ्याबरोबर तर कुठली पण मुलगी छान दिसेल. त्याबरोबर साई खुश होतो. तशी लगेचच आरोही त्याला विचारते, साई काका तुझं गाव खूप लांब आहे ना रे? त्याबरोबर साई म्हणतो, हो खूप खूप लांब आहे माझं गाव. त्यावर लगेचच आरोही म्हणते, कुठलं गाव रे साई काका तुझं, तू सांगितलेलंस? त्यावर लगेचच साई म्हणतो, माझं गाव चंद्रपूर आहे. त्यावर आरोही म्हणते, हो चंद्रपूर, चंद्रपूर खूप लांब आहे ना रे काका? त्यावर साई म्हणतो, हो चंद्रपूर गाव खूप लांब आहे, पण का गं तू का विचारतेस? त्यावर मग आरोही म्हणते, काही नाही रे, लग्नानंतर तू आईला चंद्रपूरला घेऊन जाशील ना तुझ्याबरोबर? त्यावर साई म्हणतो, हो चंद्रपूरला जाणार आम्ही नंतर. त्यावर मग ती म्हणते, म्हणूनच तर विचारते, मग आई तुझ्याबरोबर चंद्रपूरला गेल्यावर मला जेव्हा आईला भेटायला यायचं असेल तेव्हा मला किती लांब यावं लागेल म्हणून विचारून ठेवलं रे. त्यावर लगेचच आता साई स्वराला म्हणतो, बस इथे, आणि मग तो तिला बसवतो आणि मग म्हणू लागतो, अगं पण मग मला वाटलं तू सुद्धा आमच्याबरोबर चंद्रपूरलाच येशील, तू नाही येणार आमच्याबरोबर चंद्रपूरला?
त्याबरोबर आता ती म्हणते, नाही मी तर आईकडे पण नाही राहणार आणि बाबाकडे पण नाही राहणार ना. त्यावर मग साई म्हणतो, म्हणजे मग तू कुठे राहणार आहेस आरोही? त्याबरोबर आरोही म्हणते, हॉस्टेलवर. आता जर आई आणि बाबाच नसतील राहणार एकत्र तर मग मी कुणाकडे राहणार? एकाकडे राहून काय करणार? त्यापेक्षा मग ते दोघं नसल्यावर मला सवय करून घ्यावी लागेल ना हॉस्टेलवर राहण्याची. त्यावेळी मग मात्र साईला आरोहीचं वाईट वाटतं. साई आरोहीला म्हणत असतो, आरोही बाळा हे बघ, आता मी काय म्हणतोय ते ऐक. आता तुझ्या आईचं लग्न माझ्याबरोबर होणार आहे की नाही, मग मी पण तुझा बाबाच होईन ना. मग तुला काय गरज आहे हॉस्टेलवर राहण्याची? तू माझ्याबरोबर आणि तुझ्या आईबरोबर राहू शकतेस की. तू आमच्याकडे ये आमच्यासोबत. तू तुझ्या आईबरोबर चंद्रपूरला चल माझ्याबरोबर. त्यावर आरोही म्हणते, नाही नको साई काका, नको, मी नाही येणार तिकडे पण. त्याबरोबर साईला आता हे ऐकून वाईट वाटतं. मग आरोही साईला म्हणते, साई काका मला एक गोष्ट सांगशील? त्यावर साई म्हणतो, बोल ना. त्यावर ती म्हणते, साई काका तू सुद्धा माझ्या आईवर माझ्या बाबासारखंच प्रेम करशील? त्याबरोबर साई म्हणतो, असं कसं? मी सुद्धा तुझ्या आईवर खूप प्रेम करतो बाळा. त्याबरोबर आरोही म्हणते, माझा बाबा माझ्या आईचा फोटो त्याच्या लॅपटॉपवर दिवसातून 4 वेळा बघतो. रात्री चंद्राकडे बघून पण आईची आठवण काढतो आणि कधी कधी रडतो पण. त्याबरोबर आता साई म्हणतो, आरोही बाळा प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते ना. मी सुद्धा तुझ्या आईवर खूप प्रेम करतो, पण माझी प्रेम करायची पद्धत वेगळी आहे गं. त्याबरोबर आरोही म्हणत असते, साई काका प्लीज मी तुझ्यासमोर रिक्वेस्ट करते, पण प्लीज मला आणखीन एक गोष्ट सांगशील का रे? साई म्हणतो, बोल ना. त्यावर आरोही म्हणते, माझी आई जास्त छान कोणाबरोबर दिसते, तुझ्याबरोबर की माझ्या बाबाबरोबर? त्यावर मग मात्र साई निरुत्तर होतो, तो गप्प राहतो. आरोही तिकडे येते आणि म्हणत असते, माझ्या बाबाबरोबर. बरोबर ना साई काका? साई काका प्लीज, अजूनही वेळ गेलेली नाही आहे रे, प्लीज नको ना रे करू माझ्या आईबरोबर लग्न, मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज नको ना रे साई काका असं करूस. त्यावर मग मात्र साईला आता आरोहीचं वाईट वाटतं, पण मग तो आरोहीला समजून सांगतो, हे बघ आरोही बाळा, तुझ्या आईची आणि माझी गाठ आहे ना देवबाप्पाने बांधली आहे. त्यावर मग आरोही म्हणते, काय? त्याबरोबर साई म्हणतो, हो खरंच, मी काय सांगतो ते ऐक बरं शांतपणे. तुझ्या आईची आणि माझी गाठ देवबाप्पाने बांधली आहे की नाही, मग आता देवबाप्पाने ठरवलं हे सगळं. त्यावर आरोही म्हणते, खरंच? त्यावर मग साई सांगतो, हो खरंच, हे सगळं ना देवबाप्पाने जे ठरवलं आहे मी ते बदलू तर शकत नाही ना. त्याने जे ठरवलं आहे ते तसंच करावं लागेल. मी त्याच्या विरोधात नाही ना बाळा जाऊ शकत. म्हणून माझं आणि तुझ्या आईचं लग्न होणार आहे, कळतं आहे का तुला? त्याबरोबर मग मात्र आता आरोही म्हणते, खरंच असं असतं? देवबाप्पा हे सगळं ठरवतो? त्यावर साई म्हणतो, हो असंच असतं. इतक्यात आता साईच्या फोनवरती फोन येतो त्याच्या आईचा आणि मग तो विचारतो, हां माय बोल ना. त्याबरोबर त्याची आई त्याला म्हणते, ये रे लवकर खाली ये. तसा साई म्हणतो, हो हो आलो, लगेचच आलो. आणि मग साई आता आरोहीला म्हणत असतो, आरोही चल बाळा आपण खाली जाऊया आता. त्यावर आरोही म्हणते, तू पुढे जा, मी येते साई काका. तसा साई पुढे जातो. आरोही आता तिथे बसलेली असते आणि ती म्हणत असते, जर असं असेल तर मग देवबाप्पाने माझं पण ऐकलं पाहिजे. मी किती प्रार्थना केली पण माझं नाही ऐकलं. आरोही पुन्हा हात जोडून बसते, जेणेकरून खरोखर साईचं आणि रमाचं लग्न होऊ नये. बिचारी रडत असते, पण तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. आणि त्याच्यानंतर मग आता इकडे रमाला आणि साईला हळदीच्या पाटावर बसवलं जातं. अक्षयला आणि स्वरालासुद्धा आता हळदीच्या पाटावर बसवलं जातं. दुसऱ्या बाजूला आरोही अजूनही खाली गेलेली नसते, ती तिथेच वरती रडत बसलेली असते. ती प्रार्थना करत असते की हे सगळं नको व्हायला, हे सगळं वेळेवर थांबायला हवं. पण नंतर शेवटी हळदीच्या दोन्ही वाट्या घेऊन तीच येत असते बाहेर. आणि आता हळदीच्या वाट्या ती घेऊन येत असताना इकडे आता इरावती ही संध्याला म्हणत असते की काळजी करू नको, वाट्या मी आधीच बदलल्या आहेत. रमाची उष्टी हळद साईला आणि साईची हळद आता रमालाच लागेल. त्याबरोबर आता आरोही वाट्या घेऊन येत असताना आदित्य तिकडे येतो आणि चुकून आदित्य धावत येताना आदित्यचा धक्का आरोहीला लागतो. आरोहीच्या हातातल्या वाट्या वरती उडतात आणि आता रमाच्या डोक्यात येऊन ती वाटी पडणार असते. रमा आरोहीला पकडायला जाते आणि अक्षय रमाला स्वतःजवळ खेचून घेतो आणि आता अक्षयला आणि रमाला एकमेकाची उष्टी हळद लागते. आई आजी लगेचच
इरावतीला म्हणतात, बघितलंस, आता अक्षय आणि रमा वेगळं होणं कधी शक्य नाही, कारण देवाच्या मनात सुद्धा तेच आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.